नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण भारतातील लोकसंख्या हे प्रकरण बघत आहोत. याच्यामध्ये आज आपल्याला लोकसंख्या वाढीचे सिद्धांत बघायचे आहेत. त्याच्यामध्ये माल्थसचा लोकसंख्या वाढीचा सिद्धांत आज आपल्याला पाहायचा आहे. तर थॉमस रॉबर्ट माल्थस यांनी 1798 मध्ये ॲन एसे ऑन द प्रिन्सिपल ऑफ पॉप्युलेशन आणि 1803 मध्ये लिहिलेल्या सुधारित आवृत्तीमध्ये लोकसंख्या वाढीच्या बाबतीमध्ये काही उपाय आपल्याला सुचवलेले आहेत. तर माल्थसच्या सिद्धांतानुसार लोकसंख्या ही भूमितीय पद्धतीने म्हणजेच कशी 2, 4, 8, 16, 32, 64 अशा पद्धतीने वाढते. तर अन्नधान्याचा पुरवठा हा गणितीय पद्धतीने वाढत असताना आपल्याला दिसून येतो. गणितीय पद्धतीने म्हणजे कोणता? 1, 2, 3, 4, 5, 6 अशा पद्धतीने त्या ठिकाणी अन्नधान्याचा पुरवठा वाढतो. तर लोकसंख्या जी आहे ती लोकसंख्या भूमितीय पद्धतीने वाढता आपल्याला दिसून येते. यामुळं लोकसंख्या आणि अन्न पुरवठा यामध्ये असमतोल जो आहे तो निर्माण होतो. आणि मग हा असमतोल जो आहे तो असमतोल आपल्याला दूर करायचा असेल, म्हणजे लोकसंख्या आपल्याला जर कमी करायची असेल तर त्यासाठी उशिरा विवाह, नैतिक संयम यासारख्या प्रतिबंधक उपायांनी कमी करता येऊ शकतो. मग माल्थसने हे सकारात्मक किंवा नैसर्गिक नियंत्रणाची ही संकल्पना जी आहे ती संकल्पना आपल्याला त्या ठिकाणी सांगितलेली आहे. आता नैसर्गिक आपत्तीमुळे ही जी काही अतिरिक्त लोकसंख्या आहे ती अतिरिक्त लोकसंख्या कमी होऊ शकते आणि या असमतोलावरती आपल्याला नियंत्रण जे आहे ते नियंत्रण प्रस्थापित करता येऊ शकतं. परंतु हे प्रतिबंधात्मक उपाय जे आहेत ते स्त्री व पुरुष या दोघांवरती अवलंबून आहेत. म्हणजेच उशिरा विवाह किंवा नैतिक संयम हे त्या ठिकाणी शेवटी कशावरती अवलंबून आहेत तर त्या संबंधित स्त्री आणि पुरुष यांच्यावरती अवलंबून आहेत. आता नैसर्गिक आपत्तीमुळे निश्चितपणे जीवितहानी आणि वित्तहानी मोठ्या प्रमाणावरती होऊ शकते. त्याच्यामुळे लोकसंख्या जी आहे ती लोकसंख्या आटोक्यात किंवा कमी होऊ शकते. परंतु जे काही मानवाच्या हातामध्ये जे आहे ते त्या ठिकाणी लोकसंख्या वाढ नियंत्रण करण्याकरता महत्त्वाचं मानलेलं आहे. त्यानंतर लोकसंख्या संक्रमणाचा जो काही सिद्धांत आहे तो सिद्धांत माल्थसच्या बरोबरच एजे कोल व E.M. हुवर यांनी लोकसंख्या वाढ आणि निम्न उत्पन्न देशातील आर्थिक विकास हा 1958 मध्ये जो काही ग्रंथ लिहिला किंवा जे पुस्तक लिहिलं त्या पुस्तकामध्ये लोकसंख्या संक्रमणाचा सिद्धांत जो आहे तो नवीन पद्धतीने मांडलेला आहे. आता या सिद्धांतानुसार प्रत्येक देश लोकसंख्या संक्रमणाच्या 3 टप्प्यामधून जातो आणि या सिद्धांतामध्ये संक्रमण हे उच्च ते निम्न जन्म दर आणि मृत्यू दर अशा पद्धतीने त्या ठिकाणी दर्शवलेला आहे. मग या एजेकोल व E.M. हुवर यांनी लोकसंख्या संक्रमणाचे काही 3 टप्पे सांगितलेले आहेत. म्हणजे त्यामध्ये पहिला टप्पा असा सांगितलेला आहे की तो पहिला टप्पा असा दर्शवतो ते म्हणजे लोकसंख्येतील घटता दर. आता पहिला जो काही टप्पा आहे हा पूर्व औद्योगिक व प्राचीन टप्पा त्या ठिकाणी गृहीत धरलेला आहे. म्हणजेच औद्योगिक विकासाच्या पूर्वी किंवा प्राचीन कालखंड तो दर्शवलेला आहे. म्हणजे कोणत्याही देशाच्या बाबतीमध्ये औद्योगिक विकास होण्याच्या अगोदर म्हणजे पहिली अवस्था किंवा पहिला टप्पा हा लोकसंख्येमध्ये जी काही होणारी वाढ आहे ती वाढ घटती असते. म्हणजे जो काय आपला 1911 ते 1921 हा जो काही कालखंड आहे तो कालखंड म्हणजे आपला त्या ठिकाणी पहिल्या टप्प्यामध्ये येतो. कारण का या कालखंडामध्ये आपल्या भारताची लोकसंख्या जी आहे ती 25.2 कोटीवरून 25.1 कोटी इतकी घटलेली आहे. म्हणजेच हा कालखंड जो आहे तो कालखंड भारताच्या दृष्टीने जर आपण विचार केला तो आपला पहिला टप्पा आहे. कारण का या कालखंडामध्ये औद्योगिक विकास देखील अत्यंत कमी झालेला आपल्या त्या ठिकाणी दिसून येतो. म्हणजे काय सर्व जे काही विकसनशील देश आहेत ते विकसनशील देश या टप्प्यामध्ये असतात.
मग आता त्याचबरोबर सामाजिक आणि आर्थिक परिस्थिती जशी वाढत जाईल किंवा जसं त्याच्यामध्ये बदल होत जाईल तसं लोकसंख्येमध्ये कमी वृद्धी त्या ठिकाणी आपल्याला झालेली आपल्याला दिसून येते. म्हणजे उदाहरणार्थ जर आपण पाहिलं तर जास्त प्रमाण म्हणजे या कालखंडामध्ये म्हणजे औद्योगिक विकास होण्यापूर्वीचा जर किंवा प्राचीन कालखंड जर आपण बघितला तर त्या कालखंडामध्ये जास्त प्रमाणामध्ये त्या देशामध्ये म्हणजे विकसनशील देशामध्ये निरक्षरता, अंधविश्वास, दारिद्र्य, रूढी परंपरा, वैद्यकीय सुविधांचा अभाव यासारख्या घटकांचा परिणाम त्या ठिकाणी दिसून येत असतो. मग जर आपण भारतात जसं तुम्हाला आता मी सांगितलं की 1911 ते 1921 हा कालखंड जर आपण बघितला किंवा 1921 पूर्वी चा विचार जर त्या ठिकाणी केला तर भारताचा समावेश हा लोकसंख्या संक्रमण सिद्धांताच्या पहिल्या टप्प्यामध्ये त्या ठिकाणी येतो. त्यानंतर दुसरा टप्पा जर आपण बघितला तर लोकसंख्येतील वाढता दर हा दुसरा टप्पा त्या ठिकाणी EM हूवर व कोल यांनी सांगितलेला आहे. आता या टप्प्यामध्ये औद्योगिकरण व आर्थिक विकासाने दुसऱ्या टप्प्याची त्या ठिकाणी सुरुवात झालेली आहे आणि आर्थिक विकासामुळे मृत्यूदर त्या ठिकाणी झपाट्याने कमी होतो आणि जन्मदर जो आहे तो जन्मदर त्या ठिकाणी तेवढाच राहतो. म्हणजे प्राचीन काळामध्ये किंवा औद्योगिक विकास होण्यापूर्वी जो काही जन्मदर आहे तो जन्मदर त्या ठिकाणी स्थिर राहिलेला आहे किंवा जन्मदर तेवढाच राहतो. परंतु आर्थिक विकासामुळे मग साहजिकच आर्थिक विकासामुळे काय होणार आहे, निरक्षरतेचं प्रमाण कमी होत जाणार आहे, अंधविश्वास त्या ठिकाणी हळूहळू कमी होणार आहे, दारिद्र्याचं प्रमाण कमी होत जाईल, वैद्यकीय सुविधा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात निर्माण होत जातील. त्याच्यामुळे मृत्यूदर जो आहे तो मृत्यूदर त्या ठिकाणी झपाट्याने कमी होतो आणि जन्मदर तो तेवढाच राहतो. यामुळे लोकसंख्येचा या कालखंडामध्ये विस्फोट आपल्याला त्या ठिकाणी घडून येतो. आणि मग भारतासह जर आपण त्या ठिकाणी विचार केला तर सर्व विकसनशील देश या दुसऱ्या टप्प्यामध्ये त्या ठिकाणी येतात. आता भारताची जर आपण वाटचाल बघितली तर भारताची वाटचाल आता ह्या तिसऱ्या टप्प्याकडे आपल्याला त्या ठिकाणी सुरुवात झालेली आहे. कारण का दुसरा टप्पा जर आपण बघितला तर 1921 पासून लोकसंख्या जी आहे ती लोकसंख्या आपल्या त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती वाढलेली आहे. म्हणजे खास करून जर आपण बघितलं तर 1971 ते 2001 हा लोकसंख्या विस्फोटाचा कालखंड गृहीत धरलेला आहे. म्हणजे 1971 पासून तर 2001 या 3 दशकामध्ये लोकसंख्या जी आहे ती भारताची झपाट्याने वाढलेली आहे. आणि आज आपण जर म्हणजे भारत आणि भारतासारख्या असे अनेक विकसनशील राष्ट्रांचा जर आपण विचार केला तर आपण आता हळूहळू तिसऱ्या टप्प्याकडे त्या ठिकाणी वाटचाल आपली सुरू झालेली आहे. हा तिसरा टप्पा जर आपण बघितला तर कमी व स्थिर लोकसंख्याचा असतो. आता या कालखंडामध्ये म्हणजे 2001च्या नंतरचा कालखंड आपण भारताच्या बाबतीमध्ये गृहीत धरलेला आहे. तर या तिसऱ्या टप्प्यामध्ये औद्योगिकरणाचा वेग अतिशय जास्त झालेला असतो. त्याचबरोबर शहरीकरणाचा वेग, शिक्षणाचा विस्तार आणि राहणीमानातील बदल यामुळे आर्थिक विकासाबरोबरच जन्मदर आणि मृत्यूदरामध्ये मोठ्या प्रमाणात घट झालेली आपल्याला दिसून येते. आणि मग हे सर्व विकसित देश जे आहेत ते सर्व विकसित देश या टप्प्यामध्ये येतात. आता भारत आपण त्या ठिकाणी आता या तिसऱ्या टप्प्यावरती आहे. म्हणजे भारताचा विकास दर किंवा औद्योगिक विकास देखील झपाट्याने होत असताना दिसून येतोय. त्याचबरोबर शहरीकरणाचा वेग देखील मोठ्या प्रमाणात वाढत चाललेला आहे आणि शिक्षणाचा म्हणजे प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक किंवा उच्च शिक्षणाचा देखील विस्तार जो आहे तो झपाट्याने होऊ लागलेला आहे. आणि साहजिकच आर्थिक विकासामुळे म्हणा किंवा शिक्षणाच्या प्रसारामुळे, औद्योगिकरणामुळे लोकांच्या राहणीमानामध्ये देखील बदल आपल्याला घडून आलेला दिसून येतो. आणि ह्या बदलामुळे आणि आर्थिक विकासामुळे जन्मदर जो आहे तो जन्मदर त्या ठिकाणी कमी होतोच. त्याचबरोबर मृत्यूदर देखील झपाट्याने घडतो आणि साहजिकच विकसित राष्ट्राकडे किंवा विकसित देशाकडे आपली वाटचाल त्या ठिकाणी दिसून येते. कारण का जर आज आपण बघितलं जो 1901 मध्ये किंवा 1911 मध्ये जन्मदर जर आपण बघितला तर 48.1 होता आणि मृत्यूदर 47.2 इतका होता. तर आज 2011चा जर आपण विचार केला तर 2011 मध्ये जन्मदर जो आहे तो जन्मदर 20.97 राहिलेला आहे. तर मृत्यूदर हा 7.48 इतका कमी आलेला आपल्याला दिसून येतो. म्हणून त्या ठिकाणी लोकसंख्या जी आहे ती लोकसंख्या
कमी आणि स्थिर लोकसंख्या आपल्याला या ठिकाणी या टप्प्यामध्ये दिसून येते. आणि जर विकसित राष्ट्रांचा आपण विचार केला तर विकसित राष्ट्र देखील या टप्प्यामध्ये त्या ठिकाणी असलेले दिसून येतात. आता ही लोकसंख्या जी आहे, लोकसंख्या ही किंवा लोकसंख्येचा विस्फोट ही एक अशी अवस्था आहे की त्या अवस्थेमधून किंवा लोकसंख्येतील वाढ ही अर्थव्यवस्थेची वृद्धी आणि अर्थव्यवस्थेचा विकास यापेक्षा वेगाने वाढत असते. मग भारतातील लोकसंख्येचा जो काही विस्फोट आहे तो विस्फोट हा वाढत्या जन्मदरामुळे आणि घटत्या मृत्यूदरामुळे त्या ठिकाणी आपल्याला झालेला दिसून येतो. म्हणजे थोडक्यात एम हुअर आणि ए जे कोल यांच्या म्हणण्यानुसार प्रत्येक देशाला लोकसंख्या संक्रमणाच्या या 3 टप्प्यामधून जावं लागतं. जे की भारताच्या बाबतीमध्ये 1921 पूर्वीचा पहिला टप्पा आहे. त्यानंतर 1921 नंतर खास करून 1971 ते 2001 हा दुसरा टप्पा आहे. आणि 2001 पासून आज तागायतपर्यंत आपण या 3ऱ्या टप्प्यामध्ये आहोत. कारण का या टप्प्यामध्ये जर आपण बघितलं तर जन्मदर आणि मृत्यूदर हा वेगाने घटत असलेला आपल्याला दिसून येतो. तर अशा पद्धतीने लोकसंख्या संक्रमणाचे माल्थसचा सिद्धांत आणि ए जे कोल आणि एम हुअर यांनी लोकसंख्येच्या संक्रमणाचे 3 टप्पे आपल्याला सांगितलेले आहेत. तर या ठिकाणी लोकसंख्या वाढीचे सिद्धांत ही संकल्पना जी आहे ती संपलेली आहे. यानंतर लोकसंख्या वाढीवर ती जे काही लोकसंख्या वाढते त्याच्यावरती नियंत्रण करण्यासाठी जे काही विविध प्रकारची उपाययोजना आपल्याला करणं गरजेचं आहे त्या उपाययोजना आपण उद्याच्या लेक्चरला त्या ठिकाणी विचारात घेणार आहोत.